समाचार अब तक, सत्य का साहस। गेल्या 15 जानेवारीपासून जन आशीर्वाद यात्रा पश्चिम नागपुरातील प्रत्येक भागात फिरत आहे। जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नरेंद्र जिचकार निम्म्याहून अधिक घरांमध्ये पोहोचले आहेत। नागपूर शहरात बहुजन विचार मंचचे अध्यक्ष व महाराष्ट्र काँग्रेस युनिटचे माजी सचिव नरेंद्र जिचकार यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या 28व्या दिवशी त्यांना नागरिकांचे अपार प्रेम व आशीर्वाद मिळत आहे। 13 फेब्रुवारी 2024 रोजी नरेंद्र जिचकार यांनी पश्चिम नागपुरात हनुमान मंदिरापासून दुपारी 4:30 वाजता जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे। हनुमान मंदिर, बाबा फरीद नगर, गोरलेले आउट आदी परिसराची पाहणी करून प्रत्येक घरात जाऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यात व या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। नरेंद्र जिचकार यांनी पश्चिम नागपुरातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार केलाय। या जन आशीर्वाद यात्रेला मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। जन आशीर्वाद यात्रेची सर्वत्र चर्चा होतीये। सलग 28व्या दिवशी नरेंद्र जिचकार यांनी पश्चिम नागपुरातील प्रत्येक गल्ली कोपऱ्यात राहणाऱ्या लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले। या भागाकडे पश्चिम नागपुरातील लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने येथील जनता संतप्त असल्याचे नरेंद्र जिचकार यांचे म्हणणे आहे। तसेच जन आशीर्वाद यात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सामील होत आहेत। ही यात्रा 15 फेब्रुवारी पर्यंत पश्चिम नागपुरात फिरणार आहे। नरेंद्र जिचकार यांनी समाचार अब तकला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। ते म्हणाले की पश्चिम नागपुरातील या 28 दिवसांमध्ये लोकांशी मी संपर्क साधला, मात्र अजूनही मी 20% लोकांच्या घरात मी पोहोचू शकलो नाही आणि त्यांच्या समस्या समजू शकलो नाही, याची मला खंत आहे। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपला महोत्सव शिवशाही उत्सवाचे आयोजन 15 फेब्रुवारी पासून ते 19 फेब्रुवारी पर्यंत भव्य शिवशाहीचे आयोजन करण्यात येणार आहे। त्यानिमित्त पश्चिम नागपुरातील नागरिकांनी यातील विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे जिचकार यांनी आवाहन केले आहे। तसेच भव्य शिवशाही महोत्सवाची सुरुवात झिंगबाई टाकळे गेट जवळून 15 फेब्रुवारी रोजी 4:30 वाजता होणार आहे। लोकांना तर मी आवाहन करतच आलेलो आहे। आज 28वा दिवस आहे। 15 आमची जन आशीर्वाद यात्रा ही याचा समारोप होणार आहे। पण एक पश्चिम नागपूरचा एरिया लक्षात घेता एक 20% जो भाग आहे तो राहिला आहे। तर शिवशाही महोत्सवाची सांगता आमची 19 तारखेला होईल। त्यानंतर आम्ही दुसऱ्या फेजचा प्रोग्राम आम्ही पुढं करून आम्ही जन आशीर्वाद यात्रेला जाऊ। आणि आज प्रामुख्यानं झिंगाबाई टाकळी एरियामध्ये ही यात्रा यासाठी ठेवली आहे की इथं परवापासून शिवशाही महोत्सवाचं सुरुवात होत आहे। उद्याला एक मोठी भव्य शिव रॅली आम्ही इथं आयोजित केलेली आहे। फरसपासनं म्हणजे फरस एरियापासनं ह्या शिवगड जिथं आमचा ह्या शिवशाही महोत्सव आहे तिथे उद्या संध्याकाळी 5 वाजता एक भव्य रॅलीचं आयोजन केलं आहे। आणि मी घरोघरी अक्षता घेऊन, तुम्ही बघत आणि अक्षत घेऊन मी लोकांना आग्रहाचं निमंत्रण करत आहे। आणि येणारा जो शिवशाही महोत्सव आहे तो अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करू। हे चांगला प्रतिसाद आहे। प्रत्येक जनसामान्याशी बोलणं सुरू आहे। ज्यांच्या समस्या ज्या लोकप्रतिनिधी पूर्ण करू शकत नाही आहे अशा आम्ही समस्या त्याचं नोटिंग करून त्या कशा पूर्ण करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। आणि 2 वर्षापासून इथं जे इलेक्शन नाही आहे, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन असल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे अतिशय त्रास आहे। आणि लोकांचं असं म्हणणं आहे की विधानसभेचे जे प्रतिनिधी त्यांचं आमच्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे। आम्ही जसं तुम्ही आमच्या घरापर्यंत आले, आमची समस्या मांडून घेतली, आमची समस्या तुम्ही दूर करत आहे, असा काही प्रयत्न कोणत्याच लोकप्रतिनिधीकडनं झाला नाही। आणि लोक फक्त वोट मागासाठी येतात, तुम्ही वोट न मागता कामं करून देत आहे, त्यासाठी लोक फार मोठ्या प्रमाणात जुळत आहे। प्रत्येकासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरेसह दुर्गेश कोर्तीसह रिंकू पानतावणे, नागपूर।